नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 5 हरित ऊर्जेची दिशेने बघणार आहोत। पेपरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आणि या पुस्तकातील अत्यंत सोपा हा धडा आहे। याच्यापूर्वी आपण 4 धडे बघितले होते। जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलच्या प्लेलिस्ट वरती जाऊन तुम्ही ते 4 धडे बघू शकताय। चला तर आजच्या लेक्चरला सुरू करूयात। परत एकदा सांगतोय, हा जो धडा आहे आपला आहे 4 ते 6 मार्कचा। किती मार्कचा आहे? 4 ते 6 मार्कचा। म्हणजे ह्या धड्याकडे दुर्लक्ष करून अजिबात जमणार नाही। आणि विज्ञान भाग 2 या पुस्तकातील एकदम सोपा धडा आहे। आपला पहिला टॉपिक आहे ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर। आतापर्यंत आपण मागच्या धड्यामध्ये बघितलं होतं पर्यावरणाचं व्यवस्थापन केलं पाहिजे, पण आता या धड्याचं नाव आहे हरित ऊर्जेच्या दिशेने। म्हणजे आपल्याला जी काही ऊर्जा तयार करायची ती नॅचरली म्हणजे नैसर्गिक ऊर्जा तयार करायची। आता हा जो धडा आहे हरित ऊर्जेच्या दिशेने, हरित ऊर्जेच्या दिशेने, याच्यामध्ये सगळं काही आपल्याला नैसर्गिकरित्या ऊर्जा तयार करायची आहे। ओके, मग काय सांगितलं धड्यामध्ये? हरित ऊर्जेच्या दिशेने जायचंय। हरित म्हणजे काय? हिरवी ऊर्जा। हिरवा म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर काय येत आहे? पान येतात, झाड येतात, आहे का नाही? बाग बगीचे येतो मस्तपैकी, बरोबर आहे ना? मग आपल्याला ही जी ऊर्जा आहे ना, ही नैसर्गिकरित्या तयार करायची। म्हणजे काहीही प्रदूषण न करता, प्रदूषण न करता म्हणजे काय, लोकांना त्याचा त्रास नाही झाला पाहिजे, काहीही प्रदूषण न करता आपल्याला ही ऊर्जा तयार करायची। मग आपला पहिला टॉपिक आहे ऊर्जा आणि ऊर्जा वापर। जर आपण 3 प्राथमिक ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत, प्राथमिक म्हणजे मूलभूत गरजा, 3 मूलभूत गरजा आहेत माणसाच्या। मूलभूत गरजा कोणत्या आहेत? अन्न, दुसरे आहे वस्त्र आणि तिसरे आहे निवारा। ओके, अन्न, वस्त्र आणि निवारा। आतापर्यंत आपण मूलभूत गरजा बघतोय। अन्न म्हणजे खाण्यासाठी पाहिजे, वस्त्र म्हणजे पांघरण्यासाठी पाहिजे, शरीर जागण्यासाठी पाहिजे, निवारा, निवारा म्हणजे काय, छत पाहिजे डोक्यावरती, ओके, थंडी, ऊन, वारा, पाऊस याच्यापासून वाचण्यासाठी। पण आपण जर आत्ताच्या पिढीचा विचार केला किंवा आत्ताच्या जगाचा विचार केला तर ऊर्जा ही अजून एक दैनंदिन गरज लोकांच्या महत्वाची बनलेली आहे। कोणती? ऊर्जा। मग आता अन्न पाहिजे तर ऊर्जा पाहिजे, कारण की जर तुम्हाला फोनवरती ऑर्डर द्यायची अन्नाची तर ऊर्जेची गरज लागते। जर वस्त्र पाहिजे तर ऑनलाईन आहेत ना, भरपूर ऍप आहेत, त्याच्यामध्ये ऊर्जा पाहिजेच। म्हणजे काय, फोनवरून ऑर्डर करण्यासाठी किंवा लॅपटॉपवरून। निवारा पाहिजे तर निवारासाठी काय लागतंय, आपले ऑनलाईन पैसे असतात, बरोबर आहे ना? म्हणजे ऊर्जेचा पुरेपूर वापर लागतो आपल्याला। पण ही जी ऊर्जा आहे ते आता मानव निर्मित ऊर्जा आहे। मानव निर्माण करतो म्हणजे काय, मानव प्रदूषण करून ही ऊर्जा तयार करतोय, पण आपल्याला नैसर्गिकरित्या ही ऊर्जा तयार करायची आहे। ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर इथं काय सांगितलंय? अन्न, वस्त्र आणि निवारा। याप्रमाणेच आधुनिक संस्कृतीमध्ये म्हणजे आधुनिक मूलभूत गरजांमध्ये ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे। ऊर्जा जर नसली तर माणूस थांबूच शकत नाही। तुम्हीच तुमचा विचार करा ना, काय तुमच्या हातामध्ये फोन नसला तर तुम्ही दिवसभर राहूच शकत नाही। पुढे काय सांगितलंय? आपल्याला विविध कार्यासाठी ऊर्जेची विविध रूपात आवश्यकता भासते। आता वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी, वेगवेगळ्या कार्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज भासते। ओके, जर व्हिडिओ काढायचा आहे किंवा फोटो काढायचा आहे तर आपल्याला फोन लागतोय, बरोबर आहे? त्याच्यानंतर जर आपल्याला हवा पाहिजे तर फॅन लागतोय। सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा सांगितलेल्या इथं। आता भरपूर प्रकारच्या ऊर्जा दिलेल्या आहेत। काही ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं यांत्रिक ऊर्जा। यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय? मेकॅनिकल एनर्जी। आता ही जी यांत्रिक ऊर्जा इथे असते फॅन मध्ये किंवा टीव्ही मध्ये, ओके। त्याच्यानंतर काय सांगितलंय? रासायनिक ऊर्जा, जी केमिकल एनर्जी म्हटलं जातंय त्याला। त्याच्यानंतर आहे ध्वनी ऊर्जा, ध्वनीचं पण प्रदूषण होते, साऊंड एनर्जी म्हटलंय त्याला। प्रकाश ऊर्जा, लाईट एनर्जी। त्याच्यानंतर भरपूर प्रकारच्या ऊर्जा आहेत आणि शेवटची कोणती? उष्णतेची ऊर्जा, हीट एनर्जी म्हटलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला ऊर्जेची गरज भासते। किती प्रकारच्या ऊर्जा सांगिततात? 1, 2, त्याच्यानंतर 3, 4 आणि 5, टोटल 5 प्रकारच्या ऊर्जा सांगितल्यात विद्यार्थी मित्रांनो। किती प्रकारच्या? 5। पहिली आहे यांत्रिक ऊर्जा, ओके। दुसरी ऊर्जा कोणती सांगितली आपल्याला? रासायनिक, ओके। तिसरी ऊर्जा कोणती सांगितली आपल्याला? रासायनिक। नंतर ध्वनी, MS ध्वनी नाही बरं का, ध्वनी म्हणजे आवाज। त्याच्यानंतर काय सांगितलं आपल्याला? प्रकाश ऊर्जा।
आणि पाचवी कोणती ऊर्जा सांगितली आपल्याला? औष्णिक, म्हणजे उष्णतेची ऊर्जा. ओके, किती ऊर्जा आहे? 5 प्रकारच्या. यांत्रिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा. या 5 प्रकारच्या ऊर्जा आहेत. जर पेपरमध्ये विचारलं, याला स्टार करून ठेवा, आहे का नाही? जर पेपरमध्ये विचारलं ऊर्जेचे प्रकार लिहा, तर ऊर्जेचे टोटल 5 प्रकार आहे आपल्या 10वीच्या धड्यामध्ये. कोणकोणतं? यांत्रिक, रासायनिक, ध्वनी, प्रकाश आणि काय? उष्णता ऊर्जा. आता ऊर्जेचं सांगितलंय, ऊर्जा वापर. आता आपल्याला बघायचंय ऊर्जेची निर्मिती कशी होती. ऊर्जा निर्मिती करण्यासाठी आपल्याला काय काय स्रोत लागतायत. आता हा जो धडा आहे मी सांगितलंय सोपा आहे. आता तुम्ही बघा किती सोपा धडा आहे. सगळ्यामध्ये सगळं कॉमन आहे. ऊर्जा आणि ऊर्जा निर्मिती. मग विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी केली जाते? विद्युत निर्मितीसाठी एक माणूस होता, त्याने विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा हे केलता, शोध लावला होता. काय सांगितलंय तिथं? विद्युत चुंबकीय प्रवर्तन. विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध मायकल फॅरेडे याने लावला. ओके, हे MCQ मध्ये विचारलं जात आहे, पर्यायामध्ये विचारलं जात आहे. 1 मार्कचा प्रश्न आहे, लक्ष द्या. ओके, म्हणजे तर काय सांगितलं? बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी, काय तयार करण्यासाठी? विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकल फॅरेडे, कोण आहे? मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला होता, म्हणजे या तत्वाचा उपयोग केला होता. आता विद्युत ऊर्जा 2 प्रकारे तयार होते. किती प्रकारे? म्हणजे प्रकार तसे भरपूर आहेत, पण विद्युत ऊर्जा ही तयार करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागतात. पहिलं आहे विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र 2 प्रकारे बदलू शकते. मग कोणते 2 प्रकार येते? एक, विद्युत वाहक तार स्थिर असेल. काय सांगितलं आपल्याला? समजा विद्युत वाहक तार आहे, विद्युत वाहक तार, विवा तार, आहे का नाही? ही जर विद्युत वाहक तार स्थिर आहे, म्हणजे असं स्थिर ठेवलंय, त्याच्यानंतर सांगितलं आणि चुंबक फिरत असेल. काय सांगितलंय? जे आपली विद्युत वाहक तार आहे, समजा ही विद्युत वाहक तार आहे आणि जो आपला चुंबक आहे, याला चुंबक म्हणत होते. जर चुंबक जर फिरता असेल तर आपली ऊर्जा निर्मिती तयार होऊ शकते. एक, विद्युत वाहक तार, चुंबक फिरत असेल, किंवा दुसरं चुंबक साधा असेल, चुंबक काय स्थिर असेल आणि विद्युत वाहक तार बिंक असेल, तर आपल्याला काय होईल? ऊर्जा तयार होईल. परत एकदा सांगतोय, विद्युत वाहक तार आहे आणि चुंबक काय फिरतंय, ऊर्जा तयार होणार. किंवा चुंबक साध आहे, स्थिर आहे आणि विद्युत वाहक तार फिरते, तरी पण आपल्याला काय होणार? ऊर्जा तयार होणार आहे. हे 2 प्रकारे आपल्याला विद्युत ऊर्जा तयार होताना दिसते, ते तुम्ही वाचू शकताय. पुढे काय सांगितलंय? विद्युत निर्मिती केंद्रामध्ये अशा प्रकारची मोठी जनयंत्रे वापरली जातात. मग विद्युत निर्मिती केंद्र तयार करायचं किंवा विद्युत ऊर्जा तयार करायची, तर त्याच्यासाठी आपल्याला जनरेटर लागतं, म्हणजे लागतेच, बरोबर आहे का नाही? जर छोटा कार्यक्रम असला तरी पण आपण 1000-2000चं डिझेल टाकून ते जनरेटर चालू करतो, कारण की ऊर्जा तयार झाली पाहिजे, बरोबर आहे ना? मग असे जे मोठमोठे ऊर्जा प्रकल्प असतात त्याच्यामध्ये जनित्र म्हणजे जनरेटर वापरलं जातं किंवा उपयोगी पडतातच. पुढे सांगितलंय जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी. आता चुंबक आणि विद्युत तार एवढं लक्षात ठेवायचं. विद्युत तार स्थिर असेल, चुंबक फिरतं, किंवा चुंबक स्थिर असेल, विद्युत तार फिरती. ओके, या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईनचा उपयोग केला जातो. मग टर्बाईन तुम्हाला पण माहिती आहे, घरी जर छोटी गाडी असली त्याच्या मागे बघा हे छोट्या चकतीवाने असते बघा, आहे ना? मग हे जे असतं याला म्हटलं जातं टर्बाईन. हे चकती म्हणजे चाक हे बिंगवण्यासाठी मदत होते. बरं, याला झोत यंत्र म्हटलं जातंय किंवा टर्बाईन म्हटलं जातंय. टर्बाईनला काय असतात? पाते. बिंगण्यासाठी काय असतंय? पाते. या पातेवर द्रव अथवा वायूचा झोत टाकल्यास त्या झोतातील गतीच ऊर्जेमुळे टर्बाईनची पाती फिरू लागतात. हे टर्बाईन विद्युत जनरेटरला जोडलेले असते, यामुळे जनरेटरातील चुंबक फिरू लागते, विद्युत निर्मिती तयार होते. काय काय सांगितलंय? हे आपलं काय? टर्बाईन. याचं नाव आहे टर्बाईन. या टर्बाईन वरती कशाचं तरी प्रेशर लागला पाहिजे. काय लागला पाहिजे? प्रेशर म्हणजे झोत पडला काय पाहिजे किंवा दाब पडला पाहिजे. आता हे दिलंय पाणी, हे काय दिलंय? पाणी दिलंय. पण इथं काय म्हटलंय? वाफेवर चालणार, म्हणजे इथं थोडंफार प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. इथे पाण्यावर चालणार आहे. कशावरती चालणार? पाण्यावर. आता पाणी याच्यावरती पडलं, म्हटल्यानंतर हे जे पाते आहेत का, हे पाते का होणार? बिंगू लागणार आहे. बिंगू लागल्यानंतर काय सांगितलंय आपल्याला? हे टर्बाईन विद्युत जनरेटरला जोडलेले असते. मग हे बिंगल्यानंतर
जी ऊर्जा आहे ती जाणार जनरेटरमध्ये, आणि जनरेटरमध्ये ऊर्जा गेल्यानंतर आपल्याला काय बघायला भेटतंय, विद्युत निर्मिती होते. कशाची निर्मिती होते? विद्युत. पहिली गोष्ट, ऊर्जेसाठी स्रोत लागतोय. स्रोत लागल्यानंतर टर्बाईन बिंगवण्यासाठी काहीतरी लागतंय, पाणी लागतंय किंवा वाफ लागते. समजा आपण स्रोत घेतला, लाकडं जाळले, त्याच्यावरती आपण बॉयलर ठेवलं, म्हणजे पाण्यासाठी भांडं ठेवलं, पाण्याची काय झाली, वाफ तयार झाली. वाफ तयार झाल्यानंतर एका पाईप मधून ते टर्बाईन वरती जाणार, टर्बाईन वरती आदळणार, टर्बाईन काय होणार, बिंगणार, आणि टर्बाईन बिंगल्यानंतर काय होणार, जे आपलं जनित्र आहे त्याच्यामध्ये ऊर्जा जाणार. एक तर विद्युत वाहक तार स्थिर असेल, चुंबक फिरतं, किंवा चुंबक स्थिर असेल, विद्युत वाहक तार फिरते असेल, दोघांपैकी एक बिंगणार आणि विद्युत निर्मिती तयार होणार. आणि इथे दिलंय विद्युत चुंबकीय प्रवर्तन, हे त्याचीच आकृती. याच्यामध्ये व्होल्ट मीटर चेक केलं जातंय, किती करंट आहे किती नाही, हे प्लस आणि हे मायनस. त्याच्यानंतर तारेची वेटोळ, हे विद्युत वाहक तारेचं आणि चुंबकाचं दिलेलं कसं एकमेकाभोवती फिरतंय. त्याच्यानंतर आता ही जी आकृती आहे यालाच रिलेटेड पुढची आकृती आहे बघा. हे ते आपलं जनित्र, विद्युत जनित्रामध्ये काय आहे, एक विद्युत चुंबक, त्याच्यामध्ये विद्युत ऊर्जा तयार केली जाते. आता हे जे आहे का, याला म्हटलं जातंय चुंबक. हे काय आपलं चुंबक, किंवा हे जे बाजूचं आहे का, याला म्हटलं जातं, याच्यामध्ये आता असते विद्युत वाहक तार, आहे का नाही. एक तर हे स्थिर असेल आणि हे बिंगत असेल, किंवा हे बिंगत असेल आणि हे काय असेल, स्थिर असेल. एकदम सोपं आहे. आणि शेवटी आपली काय तयार होणार आहे, विद्युत ऊर्जा तयार होणार आहे. तेच सांगितलं इथं. विद्युत ऊर्जा निर्मितीची पद्धत पुढील प्रकारे आकृतीच्या आधारे मांडता येईल. म्हणजेच विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर आधारित विद्युत निर्मिती करण्यासाठी जनित्र लागते. जर विद्युत ऊर्जा तयार करायची तर जनित्र लागतं म्हणजे लागतं. जर प्रश्न विचारला विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं किंवा अत्यंत महत्वाची लागणारी गोष्ट कोणती आहे, तर ते काय आहे, जनित्र आहे. पुढे काय सांगितलं, आणि जनित्र फिरवण्यासाठी टर्बाईन पण लागतंय. टर्बाईन नंतर काय आहे, टर्बाईन जर फिरलं तर जनित्रामध्ये जाणार, जनित्रामध्ये विद्युत वाहक तार बिंगणार किंवा चुंबक बिंगणार, आणि आपली काय विद्युत ऊर्जा तयार होणार आहे. आणि प्रत्येक टर्बाईनचा जो आराखडा आहे, आराखडा म्हणजे काय, मांडणी, ती वेगळी आहे. पुढे काय सांगितलंय आता, हा आपल्या लेक्चरचा शेवटचा टॉपिक आहे. आजचं लेक्चर छोटं होणार आहे. छोटं म्हणजे इतकं पण छोटं नाही, पण आपलं जे ऊर्जा निर्मिती कशी होती हे बघायचं आहे. प्रत्येक लेक्चर मध्ये आपण जो ऊर्जा निर्मितीचे केंद्र आहे ते बघणार आहे. ओके, मग विद्युत ऊर्जा निर्मिती याची प्रवाह आकृती. तुम्हाला जर प्रश्न विचारला, फक्त आणि फक्त प्रश्न विचारलाय की ऊर्जा निर्मिती कशी होते, काय विचारलंय, ऊर्जा निर्मिती, तर तुम्ही ही आकृती काढून येऊ शकताय. जर ही आकृती 2 मार्कला आहे तर याच्यापैकी तुम्हाला 1 मार्क फिक्स भेटणार, कारण की पेपरमध्ये ऊर्जा निर्मिती कशी होते विचारलं जात आहे. जर तुम्हाला ही आकृती पाठ असली तर तुम्ही पूर्ण एक्सप्लेनेशन सुद्धा देऊ शकताय. 2 मार्कला हा प्रश्न येतोय, प्रवाह तक्ता, याला प्रवाह तक्ता म्हटलं जात आहे. ओके, पहिल्यांदा काय, टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्रोत. मग टर्बाईन काय आहे, टर्बाईन पुढे, पण त्याच्यासाठी पहिल्यांदा काय लागतोय, स्रोत. आता समजा स्रोत आपण काय घेतला, पाण्याला काय लावला, जाळ. पाण्याला जर आपण असा खालीहून जाळ लावला, बरोबर आहे ना, याच्यातून काय होणार, वाफा निघणार. वाफा काय करणार, आपण एका पाईप मधून टर्बाईन पाशी नेणार. ओके, आणि टर्बाईन वरती ते काय होणार, एकदम गतिज ऊर्जेने, म्हणजे एकदम फास्ट मध्ये जाणार, आणि हे जे टर्बाईन एका होणार, गोल 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 बिंगणार. गोल गोल बिंगल्यानंतर काय, आपल्याकडे इथं काय असणार, एक कंडक्टर, सॉरी काय म्हणतो आपण त्याला, जनित्र असणार. जनित्रामध्ये काय, 2 गोष्टी, एक तर कंडक्टर म्हणजे ते विद्युत वाहक, किंवा चुंबक. एक तर विद्युत वाहक चुंबकाभोवती किंवा चुंबक विद्युत वाहकाभोवती, दोघांपैकी एक जण एकमेकाभोवती बिंगणार आहे. आणि शेवटी आपल्याला काय बघायला भेटणार आहे, ऊर्जा. इथं पण ते सांगितलंय, टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य स्रोत पाहिजे. मग सुयोग्य स्रोतने काय होणार, टर्बाईन ते वाफेचं असू शकते, ते गॅसचं असू शकते, ते पाण्याचं असू शकते, ते कोणत्याही प्रकारचं टर्बाईन असू शकते. मग टर्बाईन मध्ये गेलं, टर्बाईन काय होणार, बिंगणार. बिंगल्यानंतर ऊर्जा जाणार जनित्रामध्ये. जनित्रामध्ये 2 गोष्टी, एक चुंबक आहे आणि एक हे विद्युत वाहक तार, म्हणजे विद्युत वाहकच म्हणा त्याला, विद्युत वाहक. एक तर हे स्थिर हे बिंगणार, किंवा हे स्थिर हे बिंगणार. मग पुढे जाऊन विद्युत ऊर्जा तयार होणार, आणि आपली शेवटी काय तयार होणार, ऊर्जा. आणि ऊर्जा आपण वायरच्या सोर्समध्ये किंवा आपले जे सोलर याच्या सोर्समध्ये आपण घेऊ शकतो. समजलंय? परत एकदा सांगतो काय काय सांगितलं होतं मी.
ऊर्जा निर्मितीमध्ये काय, ऊर्जा म्हणजे काय, ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर. जर मूलभूत गरजांचा विचार केला तर 3 मूलभूत गरजा होत्या, आता चौथी जोडलेली आहे, कोणती, ती ऊर्जा. त्याच्यानंतर 5 प्रकारच्या ऊर्जा आहे, यांत्रिक ऊर्जा आहे, रासायनिक आहे, ध्वनी ऊर्जा आहे, प्रकाश ऊर्जा आणि काय, उष्णतेची ऊर्जा. पुढे काय सांगितलंय आपल्याला की विद्युत ऊर्जा निर्मिती. विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध कोणी लावलेला आहे, मायकल फॅरेडेने. त्याच्यानंतर विद्युत वाहक तार स्थिर असेल, चुंबक फिरत असेल किंवा चुंबक फिरत असेल, म्हणजे चुंबक स्थिर असेल, विद्युत वाहक तार फिरत असेल, तर दोघांपैकी एक जण एकमेकाभोवती बिंगणार आणि आपल्याला काय, ऊर्जा बघायला भेटणार. त्याच्यानंतर काय आहे, जनित्र, टर्बाईन कसं बिंगतंय ते पण सांगितलंय. त्याच्यानंतर हा जो एका आपलं काय, विद्युत चुंबकीय प्रवर्तन कसं चालतंय, हे चालतंय जनित्रामध्ये. मग जनित्राची आकृती बघायची आपल्याला. जनित्रामध्ये काय आहे, इथं चुंबक आहे आणि इथं काय, विद्युत वाहक तार. हे दोघे एकमेकाभोवती बिंगणार आणि ऊर्जा तयार होणार. पण इथं काय सांगितलं आपल्याला, टर्बाईनचा आराखडा वेगळा असतोय, प्रत्येक टर्बाईन का होणार आहे, वेगळं असणार आहे. आणि पुढे काय सांगितलंय आपल्याला, विद्युत ऊर्जा निर्मितीची काय, प्रवाह आकृती. 2 मार्कला येते, लक्षात ठेवा. किती मार्कला, 2 मार्कला येते, म्हणजे येते, पाठ करून ठेवा. आणि हा धडा कसा सोपा आहे माहितीये का विद्यार्थी मित्रांनो, सगळीकडे टर्बाईन, जनित्र आणि ऊर्जा हे 3 पॉइंट सारखेच आहे. तुम्ही कोणती आकृती घ्या, आता मी पुढचं लेक्चर घेणार आहे उद्या, त्याच्यामध्ये पण बघा. टर्बाईन आहे तसंच आहे, जनित्र, ऊर्जा हे 3 टॉपिक आहे तसेच आहे. इथून पुढचं सगळं सारखं आहे सगळ्यामध्ये, फक्त ऊर्जा स्रोत काय आपला वेगळा असणार आहे. ओके, चला तर आजच्या लेक्चरला इथंच थांबूया. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ नवीन बघायचे तर चॅनलच्या खाली कमेंट करा, म्हणजे या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि तुमचे जे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. धन्यवाद.